नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, केसागर पब्लिकेशनच्या केसागर करियर अकॅडमी यूट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे। तर संयुक्त पूर्व परीक्षा गट ब गट क 2024 आणि राज्यसेवा पूर्व परीक्षा 2024 प्रिपरेशन करत आहोत आपण केसागर पब्लिकेशन तर्फे। पूर्णपणे मोफत लेक्चर सिरीज आहे। तर इथं आपण हिस्ट्रीचे काही मॅरेथॉन सेशन घेतले होते। आज आपण जिओग्राफीसाठी इथं सेशन घेत आहोत। तर आपले जे हे सेशन आहेत PSI STI मध्ये तुम्ही कॉम्प्रिहेन्सिव्ह मध्ये जावा। कॉम्प्रिहेन्सिव्ह मध्ये गेल्यानंतर तुम्हाला 87वी आवृत्ती जो ठोकळा म्हणतो आपण गट ब गट क पूर्व परीक्षा, तर हे पुस्तक तुम्हाला 2022 च्या प्रश्नांसहित प्रश्नपत्रिकेसहित मिळतंय। 80% प्रश्न इथूनच विचारले जातात। 23-24 चा केंद्रीय अर्थसंकल्प पण याच्यामध्ये तुम्हाला मिळेल। सगळे इंडेक्स तुम्हाला मिळतील, थेरी प्लस क्वेश्चन आन्सर। तर याच पुस्तकामधून आपण काही क्वेश्चन आज इथे कंडक्ट करत आहोत। जिओग्राफीचे क्वेश्चन जास्त विचारले जातात, थोडंसं वेटेज जास्त आहे लक्षात घ्या। जरी आपण 15 क्वेश्चन म्हणलो तरी 17 ते 18 क्वेश्चन जिओग्राफीवरती विचारले जातात। ठीक आहे, ओके। पुस्तक तुम्हाला आपल्या ऑफिशियल वेबसाईटवरती पण मिळेल आणि Amazon फ्लिपकार्टवरती पण मिळून जातील। जिओग्राफीसाठी तुम्ही खतीब सरांचं पुस्तक वापरू शकता, वन स्टॉप सोल्युशन। एकच पुस्तक वापरा, महाराष्ट्राचा भूगोल प्राध्यापक खतीब सरांचं पुस्तक। ठीक आहे, भारताचा भूगोल संयुक्त पूर्व परीक्षेला इतका विचारत नाहीत, पण महाराष्ट्राचा भूगोल राज्यसेवेला सुद्धा विचारला जातो। ओके, चला तर याच पुस्तकातून आपण काही क्वेश्चन घेणार आहोत। पहिला क्वेश्चन आहे तुमच्या समोर, कोकण रेल्वे मार्गाची महाराष्ट्रातील लांबी किती आहे? बघा, स्पेसिफिक तुम्हाला महाराष्ट्रातील लांबी विचारलेली आहे, ती आपल्याला इथे सांगायची आहे। 382 किलोमीटर, 843 किलोमीटर, 238 किलोमीटर आणि 720 किलोमीटर। तर इथं आपण कोकण रेल्वेचा एक मॅप बघूया। हा आहे कोकण रेल्वेचा मॅप। मुंबई CTC, रोहा, वीर, खेड, चिपळूण, रत्नागिरी, राजापूर, कुडाळ, सावंतवाडी, त्याच्यानंतर कारवार, महत्त्वाची तेवढे बघूया आपण। ओके, इथं मंगलोर पर्यंत। ठीक आहे, ओके, क्लिअर। बघा, याच्यामध्ये जर आपण बघितलं, आता हा मॅप मी पूर्ण घेतलेला आहे, तुम्ही फक्त कर्नाटकापर्यंत इथपर्यंत घेतलं तरी चालेल, कारण का आपण महाराष्ट्राशी रिलेटेडच बघत आहोत। ओके, क्लिअर। आणि याच्यामध्ये मध्य कोकण, पूर्व कोकण, उत्तर कोकण असे पण भाग करतात, ते आपण पुढे बघूया। तर इथे जर आपण बघितलं तर कोकण रेल्वे मार्गाची जी लांबी आहे ना, ती लांबी आहे 382 किलोमीटर। फक्त महाराष्ट्रातील विचारले। ठीक आहे, महाराष्ट्रातील लांबी तुम्हाला विचारलेली आहे। सेकंड क्वेश्चन बघा, सेकंड क्वेश्चन आहे, उत्तरेकडून दक्षिणेकडे गेल्यास खालीलपैकी जलविद्युत केंद्रांचा कोणता क्रम बरोबर आहे? याच्यासाठी बघा आपल्याला मॅप माहित पाहिजेत। आणि सगळ्यात महत्त्वाचं, आता इथे तुम्हाला जलविद्युत केंद्र दिलेत, बरोबर, सिंपल आहे, भाटघर, कन्हेर, राधानगरी, कोयना। पण जर तुम्हाला कोणता जलविद्युत केंद्र कोणत्या शहरामध्ये येतं हेच माहित नसेल तर तुम्ही सिक्वेन्स कसा लावणार? बरोबर, कारण आपल्याला महाराष्ट्राचा मॅप माहित असतो की बाबा अहमदनगर कुठे येतं, सोलापूर कुठे येतं, बरोबर, जळगाव कुठे येतं। फॉर एक्झाम्पल, भाटघर हा प्रकल्प किंवा हे केंद्र पुण्यामध्ये आहे, बरोबर, किंवा कन्हेर हे प्रकल्प किंवा हे केंद्र कुठं आहे हे जर तुम्हाला माहित असेल तर तुम्ही इझिली इथं सिक्वेन्स लावू शकता। इथं तुमच्या समोर एक मॅप आहे, महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती केंद्र। याच्यामध्ये औष्णिक वीज निर्मिती केंद्र तुम्हाला विचारू शकतात, जलविद्युत विचारू शकतात, अणुविद्युत विचारू शकतात, पवन ऊर्जा, सौर ऊर्जा आणि नैसर्गिक वायू। जसं की तुम्हाला जलविद्युत विचारलंय, याच्यामध्ये एलदरी, जायकवाडी, वैतरणा, भिवपुरी, खोपोली, भिरा, भाटघर, राधानगरी। ठीक आहे, ओके, क्लिअर। आता फॉर एक्झाम्पल बघा, इथे जर आपण बघितलं, इथं भाटघर आहे, बरोबर, हा आहे पुणे जिल्ह्याचा नकाशा। म्हणजे तुम्हाला माहिती की भाटघर पुणे जिल्ह्यामध्ये येतं, बरोबर। खोपोली आहे इथं, भिवपुरी आहे। ओके, क्लिअर। त्याच्यानंतर आपण इकडे राधानगरी कोल्हापूरमध्ये बघतो। मग आपल्याला काय विचारलंय? आपल्याला इथं विचारलेलं आहे उत्तरेकडून दक्षिणेकडे क्रम लावा म्हटलंय, बरोबर, म्हणजे वरून खालती लावा असं तुम्हाला इथं म्हटलेलं आहे। आता वरून खालती म्हटलं तर हा ऑप्शन जातो, राधानगरी कोल्हापूरमध्ये येतं, कोयना पण ऑप्शन आपला जातो। आपल्याकडे दोन ऑप्शन आहेत भाटघरचे, बरोबर। आता काय करायचं, दोन्ही ठिकाणी सेम आहे, फक्त शेवटचा ऑप्शन चेक करायचा, इलिमिनेशन मेथड म्हणतात याला। त्याच्यामध्ये कोयना आणि राधानगरी हे तुम्हाला माहित पाहिजे की कोयना कुठं आहे आणि राधानगरी कुठं आहे, बरोबर। इथं आहे कोयना, लक्षात घ्या। मला कमेंट बॉक्समध्ये सांगा कोयना
जलविद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यामध्ये येतो आणि राधानगरी कोणत्या जिल्ह्यामध्ये येतो. ठीक आहे, म्हणजे आपल्याला कोयना आधी पाहिजे राधानगरीच्या, मग इथं कोयना आहे, सगळ्यात शेवटी आहे राधानगरी, म्हणजे आपला ऑप्शन काय आला, आपला ऑप्शन आला चौथा. तर इथं तुमचा वेळ वाचतो, लक्षात घ्या. अशा पद्धतीने जर ऑप्शन तुम्ही इलिमिनेट करत गेलात तर खूप कमी वेळामध्ये इथं तुमचा पेपर जो आहे ना तो पेपर तुमचा कव्हर होतो. सेम असंच तुम्ही जेव्हा अभ्यास कराल ना तेव्हा फक्त वाचू नका. फॉर एक्झाम्पल औष्णिक प्रकल्प आहेत, चंद्रपूर आहे, पारस आहे, फेकरी, परळी, एकनरे, डहाणू, चोला, तुर्बे आणि दाभोळ. तुम्ही काय करा, याचे लोकेशन पण बघून ठेवा. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला काय होईल, तुम्हाला इथं क्रम लावताना भले तुम्हाला पूर्वेकडून पश्चिमेकडे विचारू द्या, पश्चिमेकडून पूर्वेकडे विचारू द्या, उत्तरेकडून दक्षिणेकडे विचारतात, तुम्हाला हे सगळं आलं पाहिजे. अणुविद्युत तारापूर आहे, पवन ऊर्जा धुळे, नंदुरबार, अहमदनगर, सातारा हे आपल्याला माहित पाहिजे, सौर ऊर्जा माहित पाहिजे आणि नैसर्गिक वायू सुद्धा आपल्याला इथं माहित असले पाहिजे. ठीक आहे, ओके. तर हा होता आपला दुसरा क्वेश्चन. थर्ड क्वेश्चन बघा, दक्षिण महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणते माग आणि यंत्रमागाचे प्रमुख केंद्र आहे. आता इथे दक्षिण महाराष्ट्र, पूर्व महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र आपल्याला माहित पाहिजे की नाही. मग याच्यामध्ये माग आणि यंत्रमाग म्हटलंय, इथं ऑप्शन तुमचे बार्शी, इचलकरंजी किंवा इचलकरंजी आपल्याला माहित असतं. ओके, बरोबर. म्हणजे जवळजवळ हा क्वेश्चन जरी तुम्ही इथे दक्षिण महाराष्ट्र नाही वाचला तरी सुद्धा ओके, तर इथं आपल्याला माहित असतं, बरोबर. म्हणजे असे क्वेश्चन सगळ्यांनाच मार्क देऊन जातात. पण महाराष्ट्राचे प्रशासकीय विभाग असू द्या, प्रादेशिक विभाग असू द्या, किंवा विदर्भामध्ये कोणते जिल्हे येतात, मराठवाड्यामध्ये कोणते येतात, वराड म्हणजे काय, हे सगळं तुम्हाला इथं माहिती करून घ्यायचं आहे. ठीक आहे, ओके, क्लिअर. चला पुढे जाऊया. पुढचा क्वेश्चन आहे, भारतातील खालीलपैकी कोणती लेणी सर्वात प्राचीन आहे. आता इथे भारतातील म्हटले पण स्पेसिफिक तुम्हाला महाराष्ट्रातल्या लेणी माहित पाहिजे. तर महाराष्ट्रातील लेणी इथं तुम्हाला औरंगाबाद लेणी, अजिंठा लेणी, बहरोट लेणी, बेडसे लेणी, भाजे लेणी आहेत, घारापुरी आहेत, वेरूळ लेणी आहेत, गांधार पार्ले आहेत, कान्हेरी आहे, धाराशिव आहे, कारले आहे, बरोबर, कोंडाणा लेणी आहे, गिरिजात्मज लेणी आहेत, पातालेश्वर आहे, पांडव लेणी आहेत. याच्यापेक्षा पण जास्त मिळतात महाराष्ट्रामध्ये, पण जे महत्वाचे आहेत ना तेवढेच आपल्याला बघायचे आहेत. आता इथे सगळ्यात प्राचीन लेणी तुम्हाला विचारलेली आहेत, तर पितळखोरा ही जी आहेत ना तर ही सगळ्यात प्राचीन लेणी आहेत. लक्षात ठेवा कोणते, पितळखोरा लेणी. ठीक आहे, ओके, क्लिअर. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे तुमचा रेडी बंदरावरती. महाराष्ट्रातील बंदरे किंवा भारतातील प्रमुख बंदरे करून ठेवा. तर रेडी बंदर कशाच्या निर्यातीसाठी प्रसिद्ध आहे असा क्वेश्चन तुम्हाला इथं विचारलाय. आंबा, नैसर्गिक वायू, कोळसा, लोह खनिज. ठीक आहे, तर रेडी बंदर हे कशासाठी प्रसिद्ध आहे, रेडी बंदर लोह खनिजासाठी प्रसिद्ध आहे किंवा लोह खनिजाच्या निर्यातीसाठी प्रसिद्ध आहे. ठीक आहे, ओके. तर बंदरांचं लोकेशन सुद्धा आपल्याला इथं माहित पाहिजे. इथं तुम्हाला एक मॅप दिसत आहे, आंतरराष्ट्रीय बंदरे मुंबई आणि न्हावा शेवा. ठीक आहे, ओके, क्लिअर. इतर प्रमुख बंदरे. आता याच्यामध्ये मी तुम्हाला एक क्वेश्चन विचारते की आपल्या महाराष्ट्रामध्ये इंटरनॅशनल एअरपोर्ट जे आहेत ना ते 3 आहेत का 2 आहेत, सॉरी विमानतळ, विमानतळ, ठीक आहे, सॉरी विमानतळ. तर 3 आहेत का 2 आहेत, बंदर नाही, विमानतळाबद्दल क्वेश्चन विचारते. ठीक आहे, ओके. तर हे लक्षात ठेवा. आता इथे तुम्हाला मुंबई न्हावा शेवा आंतरराष्ट्रीय बंदर दिलेली आहे की आपल्या महाराष्ट्रामध्ये आंतरराष्ट्रीय विमानतळ नाही. दोन येस नो दोन्ही पण तुम्ही ऑप्शन तुम्हाला दिलेत, आन्सर मला कमेंट बॉक्समध्ये द्या. तर आंतरराष्ट्रीय बंदर तुम्ही इथे जर बघितले तर मुंबई आणि न्हावा शेवा. ठीक आहे, ओके. इतर प्रमुख बंदर आहेत बघा, मुरुड आहे, श्रीवर्धन आहे, दाभोळ, दिघी, हरणे, सुवर्णदुर्ग, जयगड, रत्नागिरी, विजयदुर्ग, आंग्रे पोर्ट, बरोबर. आंतरराष्ट्रीय विमानतळ इथे तुम्हाला इथे दिलेलेच आहे बघा, शिवाजी विमानतळ असेल, मुंबई व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, नागपूर. ओके, मोठं विमानतळ दिलेलं आहे, लहान विमानतळ दिलेलं आहे, सागरी मार्ग तुम्हाला दिलेले आहेत. तर क्वेश्चन काही विचारले जाऊ शकतात. तर महाराष्ट्रामध्ये इथे जर तुम्ही बघितलं तर रेडी बंदर तुम्हाला इथं दिसत आहे लोह खनिजासाठी. ठीक आहे, ओके, क्लिअर. इथं आहे बघा रेडी बंदराची लोकेशन, लक्षात ठेवा. नेक्स्ट क्वेश्चन बघा, महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणती नदी जवळपास उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहते. तर महाराष्ट्रातील नद्यांचं वर्गीकरण आपण कसं करतो, अरबी समुद्राला मिळणाऱ्या नद्या,
ज्याच्यामध्ये आपण कोकणच्या नद्या म्हणू शकतो. पश्चिम वाहिनी असतील, पूर्व वाहिनी असतील, दक्षिण वाहिनी असतील. इथं तुम्हाला उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहणारी नदी विचारलेली आहे, म्हणजे वरून खाली. बरोबर, तापी नदी तर येईल का नाही येणार, नर्मदा येईल का नाही येणार, कृष्णा येईल का नाही येणार. उत्तर काय आलं आपलं, वैनगंगा. वर्धा आणि वैनगंगा या दोनच नद्या आहेत ज्या उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहतात. ठीक आहे, ओके. 7 नंबरचा क्वेश्चन बघा, खालीलपैकी कोणती, एक मिनिट तुम्हाला रिव्हर मॅप पण इथं दाखवते बघा. हा आहे आपला रिव्हर मॅप. याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर खूप सारी इन्फॉर्मेशन आहे. इथं तुम्हाला नद्या आणि नद्यांची संगम स्थानं पण दिलेली आहेत. संगम स्थानावरती तुम्हाला जोड्या लावायला क्वेश्चन असतो. फॉर एक्झाम्पल, प्रकाशे हे ठिकाण कोणत्या संगमावरती वसलेलं आहे, तापी आणि गोमाई. बरोबर, किंवा कपिलेश्वर असेल, चांगदेव असेल, मालेगाव असेल, जाफराबाद असेल, प्रवरा संगम असेल, सगळं काही तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. वर्धा आणि वैनगंगा याच्यावरती तुम्हाला विचारला होता क्वेश्चन. नद्या, त्यांच्या उपनद्या, डावीकडून मिळणाऱ्या, उजवीकडून मिळणाऱ्या, सगळं काही आपल्याला विचारतात. ठीक आहे, तर खालीलपैकी कोणती नदी काही क्षेत्रात पुणे आणि सोलापूर, पुणे आणि अहमदनगर जिल्ह्यांची नैसर्गिक सीमा आहे. बघा काय म्हटलंय तुम्हाला, कोणती नदी काही क्षेत्रामध्ये म्हटलंय पुणे आणि सोलापूर, पुणे आणि अहमदनगर जिल्ह्यांची सीमा आहे. आता इथं जर तुम्ही बघितलं तर क्वेश्चन तर फार सोपा आहे. फक्त तुम्हाला कृष्णा आणि वरीलपैकी एकही नाही हे इलिमिनेट करू शकता. तर भीमा नदी, सोलापूर म्हटलं की लगेच आपल्याला समजायला पाहिजे भीमा नदी. बरोबर, ओके, क्लिअर. नेक्स्ट क्वेश्चन बघा, 11 नंबरचा. तुम्हाला इथं कोकणची उत्तर आणि दक्षिण सीमा अनुक्रमे डॅश डॅश यांनी निश्चित केलेली आहे. बरोबर, कोकणातील नद्यांचा क्रम आपल्याला विचारतात. एकच मिनिट, मी तुम्हाला इथं कोकणातील नद्यांचा उत्तरेकडून दक्षिणेकडे क्रम बघा. आता उत्तर कोकणातल्या नद्या वेगळ्या करा, मध्य कोकणातल्या वेगळ्या करा आणि दक्षिण कोकणातल्या वेगळ्या करा. उत्तर कोकणामध्ये दमणगंगा, वरोली, सूर्या, वैतरणा, तानसा, भातसा, काळू आणि उल्हास. मध्य कोकणामध्ये पाताळगंगा, अंबा, कुंडलिका, काळ, भोगावती, सावित्री, भारजा, जोग, वशिष्ठी, जगबुडी, शास्त्री आणि बाव. दक्षिण कोकणामध्ये काजरी आहे, मुचकुंदी आहे, काजबी आहे, आचरा आहे, कर्ली आहे आणि तेरेखोल आहे. ठीक आहे, ओके. आता इथे जर आपण बघितलं तर आचरा ते दमणगंगा उत्तर दक्षिण सीमा म्हटले तुम्हाला. बघा, जेव्हा उत्तर दक्षिण सीमा विचारलेली असते ना, ऑप्शन मध्ये दक्षिण उत्तर सीमा सुद्धा असते, म्हणजे उलटा ऑप्शन पण तुम्हाला इथं दिला जाऊ शकतो. ठीक आहे, तर आपलं उत्तर काय आहे, दमणगंगा ते तेरेखोल. बरोबर, उत्तर काय आहे आपलं, दमणगंगा ते तेरेखोल. 12 नंबरचा क्वेश्चन बघा, अंजीर पिकाचं उत्पन्न सगळ्यात जास्त कुठं घेतलं जातं, सिंधुदुर्गमध्ये, कणकवलीमध्ये, राजेवाडीमध्ये का वसईमध्ये. क्वेश्चन सोपा आहे. अंजीर या पिकाचं उत्पादन राजेवाडीमध्ये जास्त घेतलं जातं. ठीक आहे, ओके. खालीलपैकी कोणती शहरे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 52 ने जोडलेली आहे. फिक्स क्वेश्चन, महामार्गावरती रस्ते मार्ग, लोहमार्ग, महामार्ग, जे काय असेल ते असेल, आयोग याच्यावरती क्वेश्चन विचारतं, लक्षात ठेवा. 13 नंबरचा क्वेश्चन आहे. इथे जर तुम्ही बघितलं तर तुळजापूर, उस्मानाबाद, बीड आणि चाळीसगाव वरती तर कायम क्वेश्चन असतो, लक्षात ठेवा. तर ही ठिकाणं राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 52 ने जोडलेली आहे. ठीक आहे, ओके, क्लिअर. चला पुढे जाऊया. नेक्स्ट क्वेश्चन आपण घेऊया. पुढचा क्वेश्चन बघा, महाराष्ट्रातील एकाच नावाचे तालुके आणि जिल्हे यांच्या जोड्या लावा असं तुम्हाला म्हटलेलं आहे. एका बाजूला दिले तालुके, एका बाजूला दिलेले आहे जिल्हे. पहिला तालुका आहे खेड, दुसरा आहे कर्जत, तिसरा आहे कळंब आणि चौथा आहे नांदगाव. ठीक आहे, ओके. तर खेड तालुका कोणत्या जिल्ह्यामध्ये येतो असं म्हटले तुम्हाला, कोणत्या 2 जिल्ह्यामध्ये येतो असं म्हटलेलं आहे. ठीक आहे, तर खेडवरून आपण उत्तर काढू शकतो. बघा इथं जर आपण बघितलं तर हा ऑप्शन इलिमिनेट होतो, हा इलिमिनेट होतो. तर खेड रत्नागिरी, बरोबर, रत्नागिरीला आहे खेड आणि पुणे. ओके, आता याच्यामध्ये तुमचं चेक काय करायचं आहे, इथं तर 3 ऑप्शन आहे. आता तुम्हाला फक्त इथं र किंवा ल चेक करायचं आहे. कर्जत तालुका जो आहे ना, कोणत्या 2 जिल्ह्यामध्ये येतो बघा, हे तुम्हाला चेक करायचं आहे. तर कर्जत रायगड मध्ये पण येतो, कर्जत अहमदनगर मध्ये पण येतो. म्हणजे आपलं उत्तर काय आलं, आपलं उत्तर आलं तिसरा ऑप्शन. ओके, क्लिअर.
तर जेवढे ऑप्शन इलिमिनेट होतील तेवढे ऑप्शन इलिमिनेट करत चला. नेक्स्ट क्वेश्चन आहे महाराष्ट्रातील सिंचन क्षेत्र. महाराष्ट्रामधील खनिज संपत्ती, सिंचन सुविधा ज्या आहेत ना, स्त्रोत असतील याच्यावरती क्वेश्चन येतात. सरकारी कालवे, तर तुम्हाला उतरता क्रम लावा म्हटले सोर्सेसचा. सरकारी कालवे, खाजगी कालवे, विहिरी आणि तलाव. तर उतरता क्रम म्हटलेला आहे. तर सगळ्यात जास्त काय आहे इथं, विहिरी आहेत, खाजगी कालवे आहेत का सरकारी कालवे आहेत? 9 नंबरचा क्वेश्चन. तर इथं बघितलं तर विहिरी जास्त आहे सिंचन, बरोबर. म्हणजे पहिल्यांदा 3 नंबर येईल, म्हणजे हा ऑप्शन फक्त इलिमिनेट होईल. त्याच्यानंतर जर तुम्ही बघितलं सरकारी कालवे दोन्हीकडे आहे, बरोबर. त्याच्यानंतर तलाव आणि त्याच्यानंतर खाजगी कालवे. कॉमन सेन्सचा भाग होता बघा, लक्षात ठेवा. इथं कॉमन सेन्सचा भाग होता. खाजगी कालव्यांची संख्या कमीच असणार आहे, बरोबर. हे जर एखाद्या विद्यार्थ्याला माहित असतं ना, त्यानं डोळे झाकून हे सगळे ऑप्शन इलिमिनेट केले असते आणि बी ऑप्शनला टिक मार्क केला असतं विदिन अ सेकंड. ओके, क्लिअर. खाजगी कालव्यांची संख्या तर जास्त असू शकत नाही, बरोबर. पुढचा क्वेश्चन आहे महाराष्ट्रातील मोसमी वनातील वृक्षांची पाने उन्हाळ्यात गळून पडतात. महाराष्ट्रातील वने, बरोबर. का गळून पडतात असं विचारले तुम्हाला. उन्हाळ्यात पाऊस पडत नाही म्हणून गळून पडतात, तापमान जास्त असतं, हवामान विषम असतं, बाष्पीभवन कमी करण्यासाठी. उत्तर काय येईल बघा. असलं काही रिझन नाहीये बाष्पीभवन कमी करण्यासाठी. तर एकच मिनिट थांबा, मी मॅप घेतलेला आहे बहुतेक इथं. हा, महाराष्ट्रातील वनांचे प्रकार. निम सदाहरित वने, आर्द्र आणि शुष्क पानझडी वने, झुडपी काटेरी वने, खारफुटी वने. एकूण वनक्षेत्र किती आहे? नवीन जो वन रिपोर्ट आहे तो तुम्ही व्यवस्थित बघून घ्या, ठीक आहे. ओके, सदाहरित वने कुठे येतात, निम सदाहरित कुठे येतात, हा वाला रिजन लक्षात ठेवा आणि कोकणच्या साईडचा हा वाला रिजन लक्षात ठेवा, ठीक आहे. ओके, क्लिअर. चला पुढचा क्वेश्चन बघा. खालीलपैकी कोणता राष्ट्रीय लोहमार्ग पनवेल आणि गोव्याला जोडतो? 14 नंबरचा क्वेश्चन तुम्हाला विचारलाय. NH 266, NH 547, NH 66 आणि NH 50. 14 नंबरचा क्वेश्चन. तर NH 66 हा जो लोहमार्ग राष्ट्रीय महामार्ग आहे ना, हा पनवेल आणि गोव्याला जोडतो. लक्षात ठेवा, कशाला जोडतो? पनवेल आणि गोव्याला जोडतो. 15 नंबरचा क्वेश्चन बघा. तापी नदीची उपनदी तुम्हाला इथं विचारली आहे. तापी पूर्णा म्हणतो की नाही आपण, तापी पूर्णा खोरे, बरोबर. पण इथे तुम्हाला उपनदी नसलेली विचारलंय बघा. क्वेश्चन व्यवस्थित वाचा. पूर्णा, पांझरा, गिरणा, दुधना ही तापीची उपनदी आहे का? नाही. मग मला कमेंट बॉक्स मध्ये सांगा दुधना ही कोणत्या नदीची उपनदी आहे, ठीक आहे. ओके, क्लिअर. 16 नंबरचा क्वेश्चन बघा. पूर्व महाराष्ट्रातील विशेषतः चंद्रपूर भंडारा जिल्ह्यातील परंपरागत जलसिंचन तलावाला काय म्हणतात? 16 नंबरचा क्वेश्चन. तर त्याला म्हटलेलं आहे जोहड, राजस्थान मध्ये म्हणतात बघा मालगुजरी. काय म्हणतात? मालगुजरी असं म्हणतात. चंद्रपूर आणि भंडारा जिल्हा, ठीक आहे. ओके, 17 नंबरचा क्वेश्चन बघा. नदी दिले तापी, मांजरा, प्रवरा आणि भीमा. उपनद्या दिलेल्या आहेत तावरजा, घोड, मुळा आणि अनेर. काय करायचं आपल्याला? जोड्या लावायच्या आहेत. तापी नदीची उपनदी किंवा भीमा नदीची उपनदी जरी तुम्हाला माहित असली ना तरी तुमचं उत्तर येऊन जाईल. इथे जर बघितलं आपण तर इथं तुम्हाला अशा प्रकारे उत्तर सुद्धा तुम्हाला दिलेली आहेत, लक्षात घ्या. तर इथं बघितलं तर अनेर ही तापीची उपनदी आहे, फक्त एक ऑप्शन इलिमिनेट होतो. आणि भीमा नदीची उपनदी घोड आहे. याच्यावरून तुमची उत्तरे इथे येऊ शकतात. आणि मांजरा नदीवरती आयोगाचे प्रत्येक वर्षी एखादं वर्ष सोडलं तर क्वेश्चन असतोच असतो, ठीक आहे. ओके, चला पुढचा क्वेश्चन बघा. खालीलपैकी कोणता उद्योग थळ वायशेत येथे आहे? काच निर्मिती उद्योग, मोटार उद्योग, कागद उद्योग आणि खत उद्योग. बघा थळ वायशेत बद्दल क्वेश्चन ना आता तर येणार नाही, कारण का माहिती का बऱ्याच वेळा एक्झाम मध्ये याच्यावरती ऑलरेडी क्वेश्चन विचारून झालेला आहे. तर हा कशाशी संबंधित आहे? हा खताशी संबंधित आहे. खतीब सरांचं पुस्तक काढा किंवा आपला ठोकळा काढा, त्याच्यामध्ये सगळे उद्योग चार्ट वाईज तुम्हाला सगळं काही तिथं दिलेलं आहे, ठीक आहे. ओके, क्लिअर. चला पुढचा क्वेश्चन घ्या. आंबोली आणि इगतपुरी इथं कोणत्या प्रकारची अरण्य आढळतात असं तुम्हाला विचारले. आता आंबोली आणि इगतपुरी कोणत्या भागामध्ये येतात? पश्चिम महाराष्ट्र, पूर्व महाराष्ट्र, कोकण, कुठं येतं हे आपल्याला माहित पाहिजे. त्याच्यावरून आपण उत्तर काढू शकतो, बरोबर. तर हा आहे 19 नंबरचा क्वेश्चन.
तर इथं शुष्क तर नाही येणार, बरोबर. आंबोली म्हणतोय, आर्द्र पण नाही येणार, एक तर निमहरित किंवा सदाहरित, बरोबर. पण इथं ठिकाण जर माहित असेल तर उत्तर काय येईल आपलं, उष्णकटिबंधीय निमहरित अरण्यामध्ये येतो, बरोबर, आंबोली आणि इगतपुरी. 20 नंबरचा क्वेश्चन बघा, तापी खोऱ्यातील हवामान तुम्हाला विचारले. चला बघा, तापी खोऱ्यातील हवामान विचारले. किनारपट्टीचे आणि पर्वतीय हवामानाचे संमिश्रण, पठारी अंतर्भागातील आणि पर्वतीय हवामानाचं संमिश्रण, किनारपट्टीचे आणि पठारी अंतर्भागातील हवामानाचं संमिश्रण, फक्त पठारी अंतर्भागातील हवामान. आता इथे बघा, किनारपट्टी आणि पर्वतीय याचा काही संबंध येईल का, अजिबात नाही, लक्षात घ्या. फक्त पठारी येईल का, व्यवस्थित विचार करा, फक्त पठारी येईल का, नाही येणार, बरोबर. पर्वतीय नाही आहेत, पठारी आणि पर्वतीय नाही आहेत, म्हणून हाही ऑप्शन नाही आहेत, किनारपट्टी आणि पठारी. ओके, क्लिअर. आय होप तुम्हाला हे समजलं असेल. असंच लॉजिक डेव्हलप करायचं असतं, प्रत्येक गोष्ट पाठांतर करायची नसते, लक्षात घ्या. 27 नंबरचा क्वेश्चन बघा, कोल्हापूर, रत्नागिरी, रायगड या तिन्ही जिल्ह्यामध्ये कोणत्या खनिजाचे साठे आहेत. साधा सिंपल क्वेश्चन तुम्हाला विचारलेला आहे, जास्त काही अवघड हा क्वेश्चन नाही. कोल्हापूर, रत्नागिरी आणि रायगड मध्ये कोणत्या खनिजाचे साठे आहेत असं तुम्हाला विचारलेलं आहे. पहिला ऑप्शन आहे चुनखडी, दुसरा ऑप्शन आहे कोळसा, तिसरा आहे लोखंड, चौथा आहे बॉक्साईट. ओके, बघा 27 नंबरचा क्वेश्चन, उत्तर काय येईल बघा, उत्तर येईल डी ऑप्शन, बॉक्साईट. ठीक आहे, उत्तर काय येईल, डी ऑप्शन, बॉक्साईट. ओके, लोह आणि जस्त यांचं प्रमाण अधिक असणारी डॅश डॅश ही मृदा रत्नागिरी, कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यामध्ये आढळते. रेगूर मृदा, रत्नागिरी, कोल्हापूर म्हटलंय, जांभी, बेसॉल्ट आणि सिलिका याच्यामधला एक ऑप्शन फक्त इलिमिनेट होतो, सिलिका, जे आपल्याला माहित असतं. रत्नागिरी म्हटल्यामुळे तुमचं उत्तर काय येईल, जांभी मृदा, बरोबर. रत्नागिरी म्हटल्यामुळे आपलं उत्तर काय येईल, जांभी मृदा. ओके, 29 नंबरचा क्वेश्चन बघा, सांगली, सातारा, कोल्हापूर, रत्नागिरी, सांगली, सातारा, कोल्हापूर, रत्नागिरी या जिल्ह्यांच्या सीमावर्ती भागामध्ये सह्याद्रीच्या कुशीत डॅश डॅश हे अभयारण्य विसावले आहे. बघा, सांगली, सातारा, कोल्हापूर, रत्नागिरी या जिल्ह्यांच्या सीमावर्ती भागामध्ये सह्याद्रीच्या कुशीत कोणते अभयारण्य विसावले आहे. राधानगरी, कोयना, चांदोली आणि फणसाड हे सगळे मॅप जे आहेत ना, हे सगळे मॅप तुम्हाला खतीब सरांच्या पुस्तकामध्ये मिळून जातील. इवन ठोकळा जो आहे ना, ठोकळ्यामध्ये पण काही मॅप तुम्हाला मिळून जातील. ठीक आहे, तर 29 नंबरचा क्वेश्चन उत्तर काय आहे बघा, चांदोली. ठीक आहे, तर चांदोली हे अभयारण्य सह्याद्रीच्या कुशीत विसावलेलं आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा, दख्खन पठाराच्या उत्तर आणि पूर्व सीमावर्ती डोंगराळ भागात कोणत्या जमातीचे लोक राहतात. गारो खासी येईल का, गारो खासी नाही येणार ना, बरोबर, नाही येणार. कुठे येतात सांगा, हे ईशान्य भारत, बरोबर. कातकरी, हळवा, भिल्ल, गोंड, बार्ली आणि ठाकर याच्यावरती कायम क्वेश्चन असतो जोड्या लावामध्ये. उत्तर काय आहे, भिल्ल आणि गोंड. ठीक आहे, ओके. रायरेश्वर शिखराची उंची, महाराष्ट्रामधील शिखरांचा क्रम लावा क्वेश्चन विचारला जातो. आपल्या ठोकळ्यामध्ये चार्ट दिलेले आहेत, तेवढे चार्ट तुम्ही करून घ्या. तर काय आहे रायरेश्वर शिखराची उंची, 1373. ठीक आहे, ओके. मध्य आणि दक्षिण सह्याद्री यांच्या दरम्यान कोणती खिंड आहे. मी इथं क्विक रिव्हिजन घेते बरं का, जास्त एक्सप्लेनेशन देत नाही. तर मध्य आणि दक्षिण सह्याद्री यांच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर यांच्यामध्ये मिळते आपल्याला पालघाट. ठीक आहे, पालघाट खिंड मिळते. ओके, कोणता जलविद्युत केंद्र रायगड जिल्ह्यात आहे. मॅप दाखवला होता मी तुम्हाला, बरोबर, म्हणून म्हटलं की मॅप फार महत्त्वाचे असतात. तर इथं भिरा आणि भिवपुरी हे जे दोन जलविद्युत केंद्र आहेत ना, हे रायगड जिल्ह्यात आहेत. मग तुमच्यासाठी क्वेश्चन, वैतरणा आणि एलदरी ही जलविद्युत केंद्र कुठे येतात किंवा कोणत्या जिल्ह्यामध्ये येतात. ठीक आहे, ओके, क्लिअर. पुढचा क्वेश्चन बघा, महाराष्ट्राची सीमा एकूण 6 राज्यांना भिडलेली आहे. बघा, महाराष्ट्राची सीमा एकूण 6 राज्यांना भिडलेली आहे. कोणत्या राज्याचा या 6 राज्यामध्ये समावेश होत नाही. कन्फ्युजन फक्त तेलंगणा आणि आंध्र प्रदेशमध्येच आहे. उत्तर काय येईल आपलं, 25 नंबरचा क्वेश्चन, आंध्र प्रदेश, बरोबर. ओके,
महाराष्ट्राचे प्राकृतिक विभाग ओळखण्यासाठी प्रामुख्याने उंची, उठाव आणि डॅश डॅश आहे असा कट कॉपी पेस्ट क्वेश्चन तुम्हाला खतीब सरांच्या पुस्तकातून हा दिलेला आहे. तर याचं उत्तर काय येईल बघा. 26 नंबरचा क्वेश्चन उत्तर आहे डी ऑप्शन, उताराची दिशा. बरोबर, उतारा प्राकृतिक विभाग म्हटले ना, तर उताराची दिशा 26 नंबरचा क्वेश्चन. पुढचा क्वेश्चन घ्या. खालीलपैकी कोणत्या गटातील जिल्हे बाजरीच्या उत्पादनात राज्यात अग्रेसर आहेत? पुणे जिल्हा, अहमदनगर. पर्जन्य जर तुम्हाला माहित असेल ना, तुम्ही इझिली इथं आन्सर देऊ शकता. तर इथं जर आपण बघितलं, पुणे जिल्हा नाही येणार. सोलापूरला तर ज्वारी मिळते, हेही नाही येणार. इथंही सोलापूर आहे, हेही नाही येणार. नाशिक, अहमदनगर, धुळे. बरोबर, इलिमिनेशन मेथड आपण इथं वापरली. महाराष्ट्राच्या डॅश डॅश या स्वाभाविक विभागातून वाहणाऱ्या नद्या तुलनात्मक दृष्ट्या कमी लांबीच्या पश्चिम वाहिनी नद्यांची वैशिष्ट्य कमी लांबी, तीव्रतेने वाहतात. बरोबर, तर पठार, कोकण, विदर्भ आणि मराठवाडा. कोकणातल्या नद्या या कमी लांबीच्या आहेत, लक्षात घ्या, पण वेगाने वाहतात. बरोबर, बारमाही आहेत का कमेंट बॉक्स मध्ये मला सांगा. राज्यात सह्याद्री पर्वतरांगेला लागून असलेल्या पूर्वेकडील प्रदेशाला काय म्हणून ओळखले जाते? 32 नंबरचा क्वेश्चन. क्वेश्चन काय विचारलाय बघा. सह्याद्री पर्वतरांगेला लागून आहे पूर्वेकडचा प्रदेश. कोकण किनारपट्टी म्हणतात का? पर्जन्य छायेचा प्रदेश म्हणतात का? दुष्काळी, दुष्काळी तर नाही म्हणणार, कोकण म्हणल्यावर कसं असेल? बरोबर, पर्जन्य छायेचा प्रदेश. बरोबर, पूर्वेकडचा विचारलाय, पश्चिमेकडचा नाही विचारला, म्हणून आपलं उत्तर काय आलं? 32 नंबरचा क्वेश्चन बघा, आपलं उत्तर काय आलं? बी ऑप्शन, पर्जन्य छायेचा प्रदेश. खालीलपैकी कोणत्या पिकाचा महाराष्ट्रात उत्पादित होणाऱ्या नगदी पिकामध्ये समावेश करता येणार नाही? 33 नंबरचा क्वेश्चन बघा. तंबाखू, ऊस, कापूस. ताग आहे का? नाही, वेस्ट बेंगॉल. बरोबर, नगदी पिकांमध्ये जर बघितलं तर. नेक्स्ट क्वेश्चन बघा. मच्छीमारीचे शास्त्रीय शिक्षण देणाऱ्या शाळा महाराष्ट्रात मुंबई बरोबर डॅश डॅश येथे आहेत असं तुम्हाला विचारले. सातपाटी, रत्नागिरी, कुडाळ, श्रीवर्धन, अलिबाग, उरण, नावाशेवा, पळसपे. तर मच्छीमारीचं शास्त्रीय शिक्षण देणाऱ्या शाळा महाराष्ट्रामध्ये कुठं आहेत? 34 नंबरचा क्वेश्चन. सातपाटी आणि रत्नागिरी असे क्वेश्चन स्टार करा, IMP असतात. अचानक एक्झाम मध्ये विचारले तर आपले मार्क जायला नको. 35 नंबरचा क्वेश्चन बघा. जवाहरनगर, भंडारा आणि वाडी, नागपूर ही ठिकाणं कशासाठी प्रसिद्ध आहेत? कागद उद्योग, संरक्षण साहित्य निर्मिती, कापड गिरण्या, मॅंगनीज शुद्धीकरण केंद्र. 35 नंबरचा क्वेश्चन तुम्हाला इथं विचारलाय, उत्तर काय आहे बघा? संरक्षण साहित्य निर्मिती. ठीक आहे, संरक्षण साहित्य निर्मिती. ओके, तर भंडारा आणि वाडी, नागपूर ही ठिकाणं जी आहेत ना, ही संरक्षण साहित्य. इथं तुम्ही कागद उद्योग, कापड गिरण्या दोन्ही इलिमिनेट करू शकत होतात. सिंपल क्वेश्चन होता. खालीलपैकी कोणती नदी राज्यातील पठारी प्रदेशातून वाहत नाही म्हटलंय बघा? वाहत नाही. सूर्या नदी. बरोबर, कुठं आहे? कोकणामध्ये आहे. पठारी प्रदेशातून वाहते का? नाही वाहत. उत्तर काय आलं आपलं? सूर्या नदी. ओके, खालीलपैकी कोणत्या गटातील सर्व जिल्ह्यात मिठागरे आहेत? ओके, इथं बघा ठाणे म्हटलेलं आहे. जिथं जिथं ठाणे आहे ना, तो ऑप्शन येईल का? येईल. बरोबर, म्हणजे आपल्याला क नकोय, ड नकोय, आपल्याला ठाणे पाहिजे. ओके, आता गडचिरोलीला मिठागर आहे का? नाही, म्हणजे उत्तर काय आलं आपलं? बी ऑप्शन. 37 नंबरचा क्वेश्चन बी ऑप्शन. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघा. अमृत, अटल मिशन फॉर रिज्युनेशन अँड अर्बन ट्रान्सफॉर्मेशन या योजनेअंतर्गत राज्यातल्या किती शहरांना पाणी पुरवठा आणि मलनिस्सारण विषयक पायाभूत सुविधा पुरवण्याचं उद्दिष्ट आहे? या अमृत मिशन वरती राज्यसभेला क्वेश्चन होता. 43 नंबरचा क्वेश्चन उत्तर आहे बी ऑप्शन, 44. ठीक आहे. ओके, करंट अफेअर्स मधून पण हे क्वेश्चन अपडेट होतात. नेक्स्ट क्वेश्चन बघा 44 नंबरचा. तुम्हाला काही फळं दिलेली आहेत आणि त्याच्याशी निगडीत संशोधन केंद्र दिलेले आहेत. तर केंद्राची स्थानं यांच्या जोड्या आपल्याला लावायच्या. कोणती जोडी चुकीची आहे असं तुम्हाला विचारले. पहिला ऑप्शन आहे नारळ संशोधन केंद्र, रत्नागिरी. दुसरा आहे केळी संशोधन केंद्र, यावल, जळगाव.
तिसरा आहे मोसंबी संशोधन केंद्र श्रीरामपूर अहमदनगर, चौथा आहे सुपारी संशोधन केंद्र अलिबाग रायगड. 44 नंबरचा क्वेश्चन उत्तर काय येईल बघा. तर इथं चुकीची जोडी विचारली आहे. नारळ संशोधन केंद्र रत्नागिरी बरोबर आहे, केळी संशोधन केंद्र बरोबर आहे, मोसंबी पण बरोबर आहे, सुपारी संशोधन केंद्र मात्र इथं चुकलेलं आहे. तर तुमच्यासाठी क्वेश्चन कमेंट बॉक्समध्ये मला सांगा की सुपारी संशोधन केंद्र कुठं आहे. बरोबर. ओके. 45 नंबरचा क्वेश्चन बघा. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना किती जिल्ह्यामध्ये राबवण्यात येत आहे. 45 नंबरचा क्वेश्चन उत्तर काय येईल बघा. 34. बरोबर. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना याच्यावरती बऱ्याच वेळा आयोगाने क्वेश्चन विचारलेला होता. तर 34 जिल्ह्यामध्ये राबवण्यात येत आहे. किती जिल्ह्यामध्ये. 34. ओके. महाराष्ट्रात भत्ता सुद्धा विचारला जातो. करंट अफेअर्स मध्ये जर काही अपडेट असतील तर तुम्हाला भत्ते सुद्धा विचारले जातात. कोणत्या राज्यामध्ये जास्त भत्ता दिला जातो. महाराष्ट्रातील सर्वात मोठे गणले जाणारे गोदावरीचे खोरे भारतातील कोणत्या क्रमांकाचे मोठे खोरे आहे. 46 नंबरचा क्वेश्चन बघा. याच्यावरती क्वेश्चन विचारला होता तुम्हाला. महानदीवरती एक क्वेश्चन विचारला होता. म्हणजे 3 ते 4 नद्यांची नावं तुम्हाला दिली होती. सॉरी. आणि त्याच्यावरती तुम्हाला इथं काय केलेलं होतं क्वेश्चन विचारलेला होता. ठीक आहे. ओके. क्लिअर. नेक्स्ट बघा. नेक्स्ट क्वेश्चन तुम्हाला इथं दिलेला आहे. सॉरी क्रमांकाचं खोर महाराष्ट्रातील म्हटलंय पण भारतातला क्रमांक विचारलेला आहे. म्हणजे उत्तर आहे दुसरा क्रमांक. ठीक आहे. मग 1 नंबरचं खोरं कोणतं कमेंट बॉक्समध्ये सांगा. खूप सारे क्वेश्चन मी तुम्हाला विचारते. कमेंट बॉक्समध्ये उत्तरं देण्याचा प्रयत्न करा. अडतीस नंबरचा क्वेश्चन बघा. खालीलपैकी कोणत्या कालावधीत राज्यामध्ये मासेमारीचा व्यवसाय मोठ्या प्रमाणावर चालतो असं म्हटलंय. कालावधी विचारलंय. हवामान टॉपिक वाचलं तर तुमच्या लक्षात येईल. मे ते सप्टेंबर, जून ते नोव्हेंबर, सप्टेंबर ते मे यापेक्षा वेगळं उत्तर. 38 नंबरचा क्वेश्चन उत्तर काय येईल बघा. मे ते सप्टेंबर नाही, उलट नाही येणार. सप्टेंबर ते मे येईल. बरोबर. काय येईल उत्तर आपलं. सप्टेंबर ते मे. पुढचा क्वेश्चन बघा. 39 नंबरचा. खालीलपैकी या प्राण्याला महाराष्ट्राचा राज्य प्राणी म्हणून गणलं जातं. हरिण, वाघ, शेकरू, गवा. ओके. तर महाराष्ट्राचा राज्य प्राणी कोणता आहे. सोपा क्वेश्चन आहे. इतके सोपे क्वेश्चन कंबाईनला विचारत नाहीत पण रँडमली येत आहेत म्हणून आपण घेतोय. 40 नंबरचा क्वेश्चन बघा. राज्यातील जो नेरळ माथेरान हा लोहमार्ग आहे कोणत्या प्रकारचा आहे असं तुम्हाला विचारलेलं आहे. 40 नंबरचा क्वेश्चन उत्तर आहे नेरळ माथेरान हा कसा आहे. अरुंद मापी आहे. ओके. क्लिअर. नेक्स्ट क्वेश्चन बघा. उजनी धरण जलाशयाच्या परिसरात कोणते पक्षी मोठ्या प्रमाणावर आढळतात. जनरल नॉलेज टाइप क्वेश्चन आहे त्याच्यामुळे आपण फास्ट घेतोय. रोहित किंवा फ्लेमिंगो. ओके. माळढोक वरती पण क्वेश्चन आलेले आहेत. तर इथं उजनी धरण जलाशय जर बघितलं आपण तर इथं फ्लेमिंगो पक्षी आपल्याला मिळतात. 47 नंबरचा क्वेश्चन बघा. महाराष्ट्रामध्ये आगरी या जातीचे लोक कोणत्या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर आढळतात. जळगाव, पुणे, रायगड, परभणी. 47 नंबरचा क्वेश्चन उत्तर काय आहे. रायगड. बरोबर. तर आगरी या जातीचे लोक रायगड जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावर आढळतात. ओके. क्लिअर. नेक्स्ट क्वेश्चन बघा. महाराष्ट्र एक्सप्रेस कोठून कोठे धावते. कोल्हापूर गोंदिया, पुणे मुंबई, मुंबई कोल्हापूर, मुंबई नागपूर. ओके. तर महाराष्ट्र एक्सप्रेस जे आहे ना कोठून कोठे धावते असा क्वेश्चन तुम्हाला विचारलेला आहे. 48 नंबरचा. तर महाराष्ट्र एक्सप्रेस धावते कोल्हापूर गोंदिया. ओके. कोल्हापूर गोंदिया. नेक्स्ट क्वेश्चन बघा. रायगड जिल्ह्यातून रत्नागिरी जिल्ह्यात उतरताना कशेडी घाट उतरावा लागतो. बघा. रायगड जिल्ह्यातून रत्नागिरी जिल्ह्यात उतरताना कशेडी घाट उतरावा लागतो. तर कोल्हापूरहून रत्नागिरी जिल्ह्यात उतरताना कोणता घाट ओलांडावा लागतो. 49 नंबरचा क्वेश्चन. ओके. तर जेव्हा आपण कोल्हापूरहून रत्नागिरी जिल्ह्यात उतरतो की नाही तेव्हा आंबा घाट उतरावा लागतो. बरोबर. कोकणातील घाट याच्यावरती आपल्याला क्वेश्चन विचारले जातात. ठीक आहे. पुढचा क्वेश्चन तुम्हाला दिलेला आहे. कुकडी योजना जी आहे ना तर या कुकडी योजनेचा जो फायदा आहे ना हा फायदा कोणत्या 2 जिल्ह्यांना मिळतो. तर पुणे आणि अहमदनगर. बघा. कुकडी योजनेचा जो फायदा आहे ना
तो पुणे आणि अहमदनगर या 2 जिल्ह्यांना मिळतो. ठीक आहे, ओके क्लिअर. सोलापूर नाही येणार, इथं पण सोलापूर आहे. हे 2 ऑप्शन तर ऑलरेडी इलिमिनेट होऊन जातील. तर अशा प्रकारचे जे क्वेश्चन आहेत ना, हे क्वेश्चन तुम्हाला आपल्या बुकमध्ये मिळून जातील. आणि पुस्तक सूची हे जे पुस्तक आहे खतीब सरांचं, याच्यामध्ये क्वेश्चन पण आहेत, थेरी पण आहे. पण जर स्पेसिफिक तुम्ही आपला जर ठोकळा घेतला ना, तर ठोकळ्यामध्ये तुम्हाला ही जी 87वी आवृत्ती आहे याच्यामध्ये तुम्हाला थेरी प्लस 500 प्लस क्वेश्चन, म्हणजे प्रत्येक सब्जेक्टचे 500 प्लस क्वेश्चन तुम्हाला इथं मिळून जातात. ठीक आहे, ओके क्लिअर. आणि याच्यामध्ये तुम्हाला प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन पेपर पण मिळत आहेत. जी के करंट अफेअर्स आहे, मला वाटतं प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर सेट तुम्हाला मिळतोय. डिपार्टमेंटल PSI साठी पण आहे. इथं बघा, इथं तुम्हाला PSI, STI, ASO पूर्व परीक्षा विषयनिहाय स्पष्टीकरणात्मक प्रश्नपत्रिका संग्रह, बरोबर, 2013 ते 23. म्हणजे आता तुम्हाला झेरॉक्स सेंटरला जावा, प्रिंट काढा, मग ते तिथं पण आपलं काम होत नाही. लक्षात घ्या, कारण का आपल्याकडे तेवढे रेफरन्स बुक असतात का, जितकं तुम्हाला या पुस्तकामध्ये स्पष्टीकरण दिलंय तेवढे रेफरन्स बुक आपल्याकडे नसतात. म्हणून बेस्ट ऑप्शन हा आहे की प्रिंट काढणे, मग पुन्हा त्याचं विश्लेषण करत बसणे, मग आपल्याकडे पुस्तकं नसतात, उत्तरं सापडत नाहीत. तर याच्यापेक्षा ना पुस्तक घेणे, पुस्तकामध्ये सगळं स्पष्टीकरण तुम्हाला मिळतोय. तो क्वेश्चन कुठून विचारलाय, पेज नंबर सहित तुम्हाला तिथं सोर्स दिलेले आहेत. ओके, चला तर भेटूया नेक्स्ट सेशनमध्ये. गुड डे, टेक केअर.